माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर झालाय। या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केलाय। काल मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवलेला होता। मंत्रिपदाचा राजीनामा माणिकराव कोकाटे यांनी दिलेला आहे। क्रीडा मंत्री आणि अल्पसंख्याक खातं त्यांच्याकडे होतं। त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आधी त्यांनी सुपूर्द केला। त्यानंतर अजित पवारांनी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे तो राजीनामा सुपूर्द केला आणि राज्यपालांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर केलेला आहे। आज हायकोर्टामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी या याचिकेतून केलेली आहे। कोर्ट नेमकं काय निर्णय घेतं याकडे लक्ष असेल। कोर्टाने दिलासा दिला तरी सुद्धा माणिकराव कोकाटेंकडे आता मंत्रिपद नसेल। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीचे हे दुसरे मंत्री आहेत ज्यांना राजीनामा द्यावा लागला। याआधी धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांवरून आणि त्यानंतर आता सरकारी सदनिका खोटी कागदपत्र देऊन लाटल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, राज्यपालांनी राजीनामा सुपूर्द केलाय, पुढची कार्यवाही कशी असेल? एकूणच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा मंजूर झालेला आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी हा राजीनामा मंजूर केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिफारस केलेली होती एकूणच राज्यपालांकडे की हा राजीनामा जो आहे तो मंजूर करण्यात यावा आणि त्या प्रकारे आता सध्याला आपल्याला कारवाई होताना पाहायला मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर आमदारकी संदर्भात तांत्रिकदृष्ट्या आमदारकी ही गेलेली आहे माणिकराव कोकाटेंची। मात्र एकूणच अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष या संदर्भात काय आता निर्णय घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। एकूण कोर्टाची प्रत त्यांना मिळाल्यानंतर या संदर्भातली कारवाई देखील अपेक्षित आहे आणि त्यामुळे कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसते। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।